नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टॉपर जी के आपल्या मराठी सामान्य ज्ञान यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आहे 30 मार्च 2024। तर आजच्या दिवशीचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो। आजचा पहिला प्रश्न, नुकतेच कोणत्या दोन भारतीय उद्योग समूहाचे एकत्रीकरण झाले आहे? मित्रांनो, प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, तुम्ही लगेचच याला नोट डाऊन करून घ्या। प्रश्न आहे, नुकतेच कोणत्या दोन भारतीय उद्योग समूहाचे एकत्रीकरण झाले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अदानी पॉवर या दोन उद्योग समूहाचे एकत्रीकरण झाले आहे। रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक आहेत मित्रांनो मुकेश अंबानी आणि अदानी पॉवरचे मालक आहेत गौतम अदानी। याबद्दल अजून महत्त्वाचे टॉपिक्स लिहून घ्या मित्रांनो। रिलायन्स इंडस्ट्रीजने मध्य प्रदेशातील अदानी कंपनीच्या मालकीच्या पॉवर प्रोजेक्टमध्ये 26% हिस्सा विकत घेतला आहे। ओके, तर या पॉवर प्रोजेक्टचं नाव आहे मित्रांनो महान एनर्जी लिमिटेड। हा प्रोजेक्ट मध्य प्रदेशमध्ये आहे मित्रांनो आणि 2800 मेगावॅट क्षमतेचा औष्णिक ऊर्जा प्रकल्प हा आहे। ओके, आणि रिलायन्स इंडस्ट्रीजने 5 कोटी इक्विटी शेअर्स 50 कोटी रुपये किमतीचे खरेदी करेल असा करार त्यांचा झालेला आहे आणि शेअर्सची दर्शनी मूल्य प्रत्येकी 10 रुपये इतकी आहे व ते बरोबरीने विकत घेतले जातील। ओके, वळूया पुढच्या प्रश्नाकडे। प्रश्न क्रमांक दुसरा, कोटक महिंद्रा बँकेने कोणती फायनान्स कंपनी विकत घेतली आहे? मित्रांनो, हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, तुम्ही हा देखील प्रश्न लगेचच नोट डाऊन करून घ्या। ओके, प्रश्न आहे, कोटक महिंद्रा बँकेने कोणती फायनान्स कंपनी विकत घेतली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सोनाटा फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड। ही जी कंपनी आहे ही कोटक महिंद्रा बँकेने विकत घेतलेली आहे। मित्रांनो, सोनाटा फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड बद्दल दोन महत्त्वपूर्ण मुद्दे तुम्ही लिहून घ्या। ओके, सोनाटा फायनान्स कंपनी ही एक नॉन बँकिंग फायनान्स कंपनी आहे जी की मायक्रो फायनान्स संस्था आहे, भारतीय रिझर्व्ह बँक मध्ये नोंदणीकृत आहे। ओके, ही कंपनी 10 राज्यात 549 शाखा चालवत होती। हे मुद्दे तुम्ही लिहून घ्या मित्रांनो, हे तुम्हाला नक्की उपयोगी पडतील। ओके, वळूया पुढच्या प्रश्नाकडे। प्रश्न क्रमांक तिसरा, बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? मित्रांनो, नियुक्तीवर प्रश्न आहे। मागील काही दिवसात भरपूर नियुक्त्या झालेल्या आहेत, तर परीक्षेत तुम्हाला नियुक्तीवरही हमखास प्रश्न विचारले जाऊ शकतात। ओके, प्रश्न आहे, बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच मॅनेजिंग डायरेक्टर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो निधू सक्सेना। निधू सक्सेना यांची बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। ओके, ही नियुक्ती मित्रांनो 27 मार्च 2024 पासून 3 वर्षाच्या कालावधीसाठी प्रभावी असेल। आणि जर परीक्षेत तुम्हाला प्रश्न असा विचारला की निधू सक्सेना हे बँक ऑफ महाराष्ट्राचे MD आणि CEO नियुक्त होण्याच्या आधी कुठे कार्यरत होते असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर या नियुक्तीपूर्वी त्यांनी युनियन बँक ऑफ इंडियामध्ये कार्यकारी संचालक म्हणून काम केले आहे। ओके, हे पॉइंट्स तुम्ही लिहून घ्या। प्रश्न क्रमांक चौथा, एव्हरेडी इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड या कंपनीने त्यांचे नवीन ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाला निवडले आहे? मित्रांनो, एव्हरेडी इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड ही कंपनी अल्कलाइन बॅटरीज, ज्याला की आपण एव्हरेडी सेल असे म्हणतो, त्याचे उत्पादन करते। ओके, प्रश्न असा आहे, एव्हरेडी इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड या कंपनीने त्यांचे नवीन ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाला निवडले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो नीरज चोप्रा। नीरज चोप्रा यांना त्यांचे नवीन ब्रँड अँबॅसिडर म्हणून निवडले गेलेले आहे। मित्रांनो, परीक्षेत नीरज चोप्रावरती प्रश्न येऊ शकतात, तर त्याबद्दल थोडीशी माहिती घ्या। नीरज चोप्रा हे भारतीय खेळाडू आहेत जे की भालाफेक या खेळाशी संबंधित आहेत। त्यांना भालाफेक 2020 मध्ये सुवर्ण पदक मिळालेले आहे मित्रांनो। 2021 ला खेलरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यांना रामनाथ कोविंदजी यांच्या हस्ते। ओके, 2022 मध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 5वा, कनिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा कोठे पार पडल्या आहेत? मित्रांनो, प्रश्न आहे कनिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा कोठे पार पडल्या आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो नोएडा येथे। नोएडा येथे कनिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा पार पडलेल्या आहेत। ओके,
तर या ज्या काही कनिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा झाल्या त्याच्यात महाराष्ट्र राज्याला एकूण किती पदके मिळाली असा जर प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारला तर मित्रांनो त्याचं उत्तर आहे एकूण 15 पदके महाराष्ट्र राज्याला मिळालेली आहेत आणि त्यापैकी 3 हे सुवर्ण पदके आहेत. ओके, हे पॉइंट्स तुम्ही लिहून घ्या. प्रश्न क्रमांक 6वा, जमनलाल बजाज फेअर बिझनेस प्रॅक्टिस पुरस्कार कोणाला मिळाला आहे? मित्रांनो प्रश्न आहे जमनलाल बजाज फेअर बिझनेस प्रॅक्टिस पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो PNG ज्वेलर्स. PNG ज्वेलर्स यांना जमनलाल बजाज फेअर बिझनेस प्रॅक्टिस पुरस्कार मिळाला आहे. प्रश्न क्रमांक 7वा, जमनलाल बजाज फेअर बिझनेस प्रॅक्टिस पुरस्कार हा सन्मान मिळवणारी PNG ज्वेलर्स महाराष्ट्र राज्यातील कितवी सराफी पेढी ठरली आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पहिलीच सराफी पेढी महाराष्ट्र राज्यातील ठरली आहे. ओके, PNG ज्वेलर्स बद्दल थोडे मुद्दे लिहून घ्या मित्रांनो. PN गाडगीळ ज्वेलर्स लिमिटेड, मराठीत याला फुल फॉर्म आहे पुरुषोत्तम नारायण गाडगीळ ज्वेलर्स. ओके, ही एक भारतीय दागिन्यांची कंपनी आहे जी की गणेश गाडगीळ यांनी 1832 मध्ये सांगली येथे स्थापन केली होती. ओके मित्रांनो, आणि सप्टेंबर 2022 पर्यंत PNG ज्वेलर्सची जागतिक स्तरावर 35 दुकाने होती, ज्यामध्ये 33 भारतामध्ये आहेत आणि एक USA आणि एक दुबईमध्ये होती. ओके, वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 8वा आहे पॅरा पॉवर लिफ्टिंग वर्ल्ड कप 2024 मध्ये भारताच्या कोणत्या खेळाडूने सुवर्ण पदक पटकावले आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे विनय कुमार. विनय कुमार यांनी पॅरा पॉवर लिफ्टिंग वर्ल्ड कप 2024 मध्ये भारताच्या वतीने सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. मित्रांनो जर परीक्षेत तुम्हाला प्रश्न असा विचारला की पॅरा पॉवर लिफ्टिंग वर्ल्ड कप 2024 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे, तर त्या प्रश्नाचं उत्तर राहील मित्रांनो पॅरा पॉवर लिफ्टिंग वर्ल्ड कप 2024 चे आयोजन इजिप्त या देशात करण्यात आले आहे. ओके, आणि परीक्षेत जर प्रश्न तुम्हाला असा विचारला की विनय कुमारने कोणत्या युवा गटात सुवर्ण पदक जिंकले आहे, तर मित्रांनो विनय कुमार यांनी 59 किलो युवा गटात सुवर्ण पदक जिंकलेले आहे. ओके, वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 9वा, इंडिया TB अहवाल 2024 कोणत्या मंत्रालयाने जारी केला आहे? मित्रांनो प्रश्न आहे इंडिया TB अहवाल 2024 कोणत्या मंत्रालयाने जारी केला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो केंद्रीय आरोग्य मंत्रालय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने इंडिया TB अहवाल 2024 हा जारी केलेला आहे. या अहवालानुसार काही महत्त्वपूर्ण बाबी ज्या की परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत मित्रांनो, तुम्ही लिहून घ्या. पहिला मुद्दा आहे इंडिया TB अहवाल 2024 नुसार 2023 मध्ये देशात एकूण TBचे 25.5 लाख रुग्ण होते. दुसरा मुद्दा आहे मित्रांनो इंडिया TB अहवाल 2024 नुसार 2023 मध्ये TB मृत्यू दर 2.2 लाख इतका होता. आणि तिसरा मुद्दा आहे मित्रांनो इंडिया TB अहवाल 2024 नुसार 2015 पासून देशात TB मुळे होणाऱ्या मृत्यू दरात 18% घट आणि रुग्णांमध्ये 16% घट झाली आहे. ओके, वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 10वा, 30 मार्च हा दिवस कोणत्या राज्याचा स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो? मित्रांनो प्रश्न आहे 30 मार्च म्हणजे आजच्या दिवशी कोणत्या राज्याचा स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे राजस्थान. राजस्थान राज्याचा स्थापना दिन म्हणून आपण 30 मार्च हा दिवस साजरा करतो मित्रांनो. ओके, राजस्थान बद्दल थोडी महत्त्वपूर्ण बाबी लिहून घ्या मित्रांनो. राजस्थान राज्याचे क्षेत्रफळ आहे 3,42,236 चौरस किलोमीटर. राजस्थान राज्याची राजधानी आहे जयपूर. मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा आणि राज्यपाल आहेत कलराज मिश्रा. ओके मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.